सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। आमदार साहेब आपले दिनेश भाऊ पदाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या रित्यात आमदारकी सारखा विश्वास दाखवा शिक्रापूरला लागले नाही सगळं मुलांच्या हातात आशीर्वाद असू द्या। शिरूर शहराच्या विकासासाठी जसं आमदार म्हणून विश्वास ठेवला त्याच विश्वासार्थीला घेऊन पुढे काम करू। त्याच्यामुळे नगर परिषदेमध्ये तिन्ही जे आपले उमेदवार आहेत घड्याळाचे तिघांनाही चांगले आपले नगराध्यक्ष आपले नगरसेवक आणि विजयने डेव्हलपमेंट होते चांगली। शिरूरपासून तर पुणे फ्लायओव्हर होते आणि शिरूर शहराचा पूर्ण डीपीआर वगैरे एकदम सुंदर करतो, निधी पण दिला आणि अजूनही आपण त्याच्यावरती चांगले काम करतो। आणि आता द्यायला राज्य सरकारने आमदार म्हणून भरपूर आहे, तुम्हीच बसवले तिथं विश्वासार्थींनी बसवले की हे काहीतरी करतील तर निश्चितपणे त्या विश्वासाला पुढे घेऊ। ते स्वतः काळजी स्वतः घेतात आणि हा विश्वास द्यायला मी आलोय। आता असं नाही की आमदार स्वतः काळजी घेतात किती की हे लोकांना सांगितलं पाहिजे की मी आहे, काळजी करू नका, द्यायचे आता आपल्याला आमदार म्हणून द्यायचे तर आपल्याला आता घ्यायचे ते आलं लक्षात। काकांचे आमचे काही मित्र सर पवार लग्नाला आपला आवी सुनील जाधव आहे ना, सच्ची पुतणी आवी जाधव काय केलंय जाऊ का मग मी आता जाऊ का मॅडम चल त्यांचं ते माहिती आमदारकी सारखा आशीर्वाद राहू दे तिन्ही उमेदवारांवरती। विकासाला गती, शिरूरची प्रगती, एकच गॅस गाड्या, तिन्ही गाड्या चल येऊ। शिरूर तालुक्यात नवीन चेहरा आपल्या या नगरपालिकेच्या निमित्ताने आपण पाहतोय, काय सांगतात आणि कसा तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद लाभतो? तालुक्याचे आमदार माननीय माऊलीआबा कटके आणि आमच्या प्रभागाचे माजी नगरसेवक विठ्ठल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। तर प्रभागामध्ये फिरत असताना आधी काकांनी केलेल्या कामांमुळं आणि माऊली आबांनी जे काम केलेलं आहे उत्कृष्ट प्रकारचं, त्यामुळे आम्हाला भरपूर लोकांचा प्रतिसाद भेटतो। नवीन विकासाचं विजन काय असेल? नवीन विकासाचं विजन असं असणार आहे आमच्या प्रभागामध्ये जे रोडची जे नवीन आम्हाला आत्ता प्रभागात जोडलेले काही भाग असतील तिथे जे रोडच्या दुरावस्था झालेली आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये CCTV बसवण्याचा आमचा पहिला प्रयत्न राहील। आबांनी संधी दिली, आता या संधीत तुम्ही सोनं करणार? प्रभागाचा विकास करूनच संधीचं सोनं करणार। एक महिला आणि तरुण चेहरा म्हणून या नगरपालिकेला पहिल्यांदा आपल्याला वेगळा नगराध्यक्ष आपल्याला लाभणार आहे, काय सांगाल आणि कसा प्रचार सुरू आहे? प्रचार खूप छान चालू आहे आणि त्यामार्फत लोकांचं खूप प्रेम भेटते आणि ते फक्त आपल्या दमदार आमदार माऊलीआबा कटके यांच्या नेतृत्वाखाली मी उभे राहिलेलो आहे त्याच्यामुळं भेटते आणि खूप उत्साह आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण आम्हाला दिसून येतं आहे। आणि एक महिला म्हणून मी उभी आहे तर मी महिलांच्या आरोग्याची दक्षता घेईल, त्यांच्यासाठी कॅम्पेन करेन एवढं सांगेन। काल अजितदादांसोबत आपण एक आत्मविश्वासपूर्ण भाषण केलं, त्याची सर्वत्र चर्चा झाली, काय सांगाल कालच्या भाषणाविषयी? तो आत्मविश्वास फक्त मला आपले आमदार माऊलीआबा कटके यांच्यामुळं भेटलेला आहे आणि त्याचं तुम्ही मला एक संधी द्या, त्या संधीचं मी नक्की सोनं करेल एवढंच सांगेल। 3 तालुक्याच्या दृष्टीने आपली ही नगरपालिका खूप मोठी आहे आणि नगरपालिकेच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने तुमचं काय वेगळं विजन असेल? आत्ता एक मी महिला म्हणून उभी आहे आणि मला पहिल्यांदा संधी भेटते तर माझं प्रथम प्राधान्य महिलांसाठी शिरूरच्या विकासासाठी असेल। आपण वडील आणि सासरे आणि इकडे पती असा घरून मोठा तुम्हाला राजकीय वारसा आहे आणि पहिल्यांदा तुम्ही गृहिणी ते थेट नगराध्यक्ष,
त्यावेळेस एक वेगळा प्रवास सुरू होतो. जसा संसार सगळ्या बाजूंनी सांभाळावा लागतो तसंच राजकारणही सांभाळायला लागतं. तर जसा संसार छान पद्धतीने सांभाळतीये तोच विश्वास दाखवून आपली शिरूरची नगर परिषदही सांभाळेल. आबा काय सांगाल, तालुक्याच्या एक नवीन नगराध्यक्ष म्हणून आपल्या राष्ट्रवादीचा पहिल्यांदाच या नगराध्यक्ष आपलं होणार आहे आणि आपले काय विकास या दृष्टीने पाऊल आहे? विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही शिरूर शहरामध्ये या ठिकाणी पॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना विश्वास देत आहोत. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी आम्ही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे किंवा पक्ष आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला शिरूर नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करता येईल. कारण की इथून पाठीमागच्या काळात पाहिलं की आपले रसिकभाऊ असतील, शहीदबाई असतील किंवा स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी पाचरणे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या शिरूर शहराला विकासाची गती देण्यात आली. आणि इथून पुढच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची कालच सभा झाली. आपण त्या ठिकाणी पाहिलं की सर्व समाजाला, सर्व घटकांना आणि जे सर्वसामान्य नागरिकांचे तळागाळातील प्रश्न असतील आणि ज्या मूलभूत गरजा असतील त्या खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून भरघोस निधी आणि या शहराचं असलेलं व्हिजन आणि त्याच्यावर केलेला DPR याच्यावरती आम्ही हे व्हिजन घेऊन सर्वसामान्य माणसात त्या ठिकाणी जात आहोत. पहिल्यांदाच आमदार शिरूर शहरातल्या प्रत्येक घराघरी जातो, हे एक वेगळं चित्र नागरिकांना पाहायला जातं. का आमदारांनी काय घरोघरी जावं नाही का काय? असं काय कुठं काय लिहिलं का? शेवटी आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले नागरिक आहोत. सर्वप्रथम आम्ही सेवक आहोत आणि सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा हे सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी दाखवलं की एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आम्ही आमदार करू शकतो किंवा लोकप्रतिनिधी करू शकतो. ही जी सर्वसामान्य नागरिकांची जी भावना होती, तर त्या भावनेला अनुसरून आज आपण पाहतोय की आम्ही हे काय फारसं नाही की आमदार झाल्यानंतर की घरोघरी जाणं, लोकांना, सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणी प्रश्न जाणून घेणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं, ते सोडवणं. शेवटी जरी आमदार झालं तरी त्याच्यावर त्या आमदारकीच्या पाठीमागं असंख्य मायबाप जनतेचं प्रेम, त्यांचे त्या ठिकाणी असलेल्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी ह्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या घरी गेलं पाहिजे, त्या गल्लीबोळात फिरले पाहिजे, तिथल्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं फिरताना आपल्याला त्या प्रत्येक भागात तिथल्या असलेल्या समस्या आपल्याला जाणून घेता येत आहेत, समक्ष जाऊन पाहता येत आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या आमदारकीच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करता येतील. शेवटच्या क्षणात हा प्रचार आलेला आहे आणि पुढचा प्रचाराची आता शेवटच्या स्टेपमध्ये हा जरी प्रचार आलेला असला तरी जो पहिल्या दिवशी होता, जो उत्साह आणि सर्वसामान्य जनतेचा जो विश्वास आहे, त्यात अधिकची वाढ होऊन निश्चितपणे शेवटच्या दिवशीपर्यंत ही निवडणूक एकतर्फा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे झुकलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.